नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत अगदी मनसोक्त गप्पा मारतो. आज आपल्याला भेटायला अतिशय खास पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला जर समाजात ताठ उभं राहायचं असेल तर आपल्यात खूप स्वाभिमान असावा लागतो, आपले कर्म चांगले असावे लागतात. हे सगळं खरं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आपल्या पाठीचा कणा. हा कणा जर ताठ असेल तर आपण अगदी मान उंचावून हे संपूर्ण जग पाहू शकतो. हजारो रुग्णांना ताठ कणा देणारे जगातल्या टॉप न्यूरोस्पाइन सर्जनपैकी एक, प्लीफ सर्जरी तंत्राचा विकास करणारे तज्ज्ञ, वयाच्या 80-100 मॅरेथॉन पूर्ण करणारे अगदी चिरतरुण डॉक्टर प्रेमानंद शांताराम अर्थात PS रामाणी यांच्या आयुष्यावर आधारित ताठ कणा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत या चित्रपटाचे कलाकार, सुप्रसिद्ध अभिनेता उमेश कामत, गुणी अभिनेत्री दीप्ती देवी, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते आणि स्वतः डॉक्टर PS रामाणी सर आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं झी 24 तासच्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. मी सुरुवात करते उमेश तुझ्यापासून. तुझा हा पहिला बायोपिक बरोबर, आणि तोही थेट PS रामाणी सरांची भूमिका तू साकारलेली आहे. कसा होता रे अनुभव हा सगळा? खूप टेन्शनचा, खूप जबाबदारीचा, आणि मला असं वाटतं खूप एक्साइटिंग असा हा सगळाच प्रवास होता. त्याचबरोबर मी म्हणेन की या प्रवासात अजून आधी जाणवलं नव्हतं, पण प्रवासात जाणवलं की जिद्दीचाही झाला, संघर्षाचाही झाला हा सगळा प्रवास. आणि आता कुठेतरी सिनेमा रिलीज व्हायला आलेला आहे. 28 नोव्हेंबरला सगळीकडे हा प्रदर्शित होत आहे. सो एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. माझ्या मते आमची सर्जरी करून झालेली आहे. आता फक्त आता हे कसं चालायला लागणार आहे आमचा पेशंट, आणि कसं लोक त्याला स्वीकारतायत आणि तो आनंदाने माझ्या मते धावेल याची थोडीशी खात्री सुद्धा आहे. नक्कीच नक्कीच. 28 नोव्हेंबरला अगदी ताठ उभा राहणाऱ्या हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये. खूप खूप शुभेच्छा सुरुवातीलाच. दीप्ती, तुझी भूमिका काय आहे चित्रपटात? पाठीचा कणा ताठ असलाच पाहिजे. तसंच आपल्या कुटुंबाचा एक कणा असतो, ती आपली धर्मपत्नी असते किंवा आपली आई असते. तर डॉक्टर रामाणींच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी त्यांची बायको, त्यांचं काम मी केलेलं आहे. त्यांचं नाव प्रतिमा रामाणी आहे. आणि आयुष्याच्या एवढ्या संघर्षामध्ये आणि एवढ्या जिद्दीमध्ये तेवढ्याच जिद्दीने शांतपणे त्यांना त्यांचं आयुष्य आणि त्यांचं टार्गेट हे अचीव करायला मदत करणाऱ्या त्यांचं मी काम करते. अच्छा. गिरीश सर, खरं तर रामाणी सरांचं जे आयुष्य आहे ते खरोखर खूप उल्लेखनीय आहे, खूप आदर्श आहे. नेमका कोणता काळ आम्हाला पाहायला मिळणार या चित्रपटात? त्यांच्या बालपणापासून ते त्यांनी पहिली सर्जरी जी इन्व्हेंट केली आणि जी सक्सेसफुल झाली त्याला आपण प्लिफ सर्जरी म्हणतो. अख्खं जगभर त्या सर्जरीला प्लिफ सर्जरी म्हणतात. आणि डॉक्टरांना पण त्याच नावाने ओळखलं जातं, प्लिफ रामाणी म्हणून. अच्छा. पोस्टिरियर लंबर इंटरबॉडी फ्युजन असं त्याचं फुल फॉर्म आहे प्लिफचं. आणि ती पहिली एकमेव सर्जरी जी जगात कोणी पहिल्यांदा इन्व्हेंट केली ती डॉक्टर रामाणींनी केली. आणि त्याच्यावर त्यांनी खूप रिसर्च केला. तो रिसर्च करून त्यांनी ती सर्जरी केली आणि ती सक्सेसफुल केली. आणि तिथपर्यंत तो काळ आम्ही दाखवण्याचा या चित्रपटात प्रयत्न केला आहे. आणि माझ्यासाठी तरी हा सिनेमा खूपच जास्त चॅलेंजिंग होता, कारण ना गाणी, ना नाच, ना भिशुम भिशुम मारामारी असं काही नाही. अजिबात एखादं असं संवेदनशील गाणं पण नाही. अच्छा. पण अविनाश विश्वजितनी ह्याच्यात बॅकग्राऊंड स्कोरचं जे काम केलंय, म्हणजे कुणालाच जाणवत नाही की गाणं नाहीये. त्या बॅकग्राऊंड स्कोरनी इतकं त्यांनी गुंतवून ठेवलेलं आहे अख्खं सिनेमाभर की तुम्हाला गाण्याची कमतरताच जाणवत नाही. आणि मुळात ते आयुष्य, डॉक्टरांचं जे आयुष्य आहे ते इतकं छान काव्यात्मक आणि पोएटिक आहे ते, की ते गाणं, त्याच्यात एक दडलेलं गाणं आहे संघर्षाचं. ते आपोआप अविनाश विश्वजितनी ते इतकं उचलून धरलेलं आहे बॅकग्राऊंड स्कोरनी, त्यामुळे गाण्याची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे तो एक उगाच फिल्मीपणा आम्ही शक्यतो टाळला. त्यात एक खरी गोष्ट, एक संघर्षाची गोष्ट आणि एका ताठ कणा असलेल्या एका डॉक्टरची गोष्ट. अच्छा. आणि आता एक्साइटमेंट खूप वाढते हा चित्रपट पाहायला. आता मी डॉक्टर रामाणी आपल्याला विचारते की आपल्याला जसं अपेक्षित होतं आपलं कॅरेक्टर किंवा आपली भूमिका तसं साकारलंय का हो उमेशने हुबेहूब?
नक्कीच 100% मार्क देणार. मेडल जर असलं तर गोल्ड मेडल. अरे वा. हो हो, चांगलीच एकदम त्याने म्हणजे एकदम समाधानकारक भूमिका केलेली आहे आणि एकदम मनाने केलेली आहे सगळी, मनाने. त्यामुळे त्यांचा सगळा ती वागणूक आहे पिक्चरमध्ये ती सगळी एकदम नॅचरल आहे आणि त्यामुळे ते आहे पिक्चर सिनेमा जो आहे आपला तर एकदमच आकर्षक झालेला आहे. आणि त्यांनी सांगितले त्याप्रमाणे ते म्युझिक त्याने ते घट्ट धरून ठेवलेलं. त्यामुळे अशोक सराफ म्हणाले त्याप्रमाणे की इंटरवल नको असा वाटतो, कारण ते चित्त त्याच्यामध्ये एवढं वेधलेलं असतं की ते शेवटपर्यंत आम्हाला बघायचं आहे. ते मध्ये इंटरव्ह्यू म्हणजे एकदमच जरा हे वाटतं असं. त्यामुळे अशी जी गोष्ट आहे ती खरोखरच उमेश कामतने धरून ठेवली आहे. वा. आणि अशोक मामांकडून अशी रिॲक्शन येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. बरं उमेश, तू गुणी अभिनेता आहेसच, पण शेवटी डॉक्टरचं जो पेशा असतो आपल्याला खरं तर त्या वैद्यकीय क्षेत्राविषयीच फार कमी माहिती असते. सुरुवात होते ती प्रिस्क्रिप्शनवर जे डॉक्टर लिहून देतात त्या गोळ्या औषधांची नावं वाचण्यापासून. तू कशी तयारी केलीस या सगळ्याची? अगदी खरं आहे तुझं. ॲक्च्युली ना जनरली ना बायोपिक्स होतात ना हे स्पोर्ट्समन्स किंवा संगीत क्षेत्रातले किंवा ग्लॅमरस फील्डशी जे संबंधित लोक असतात ना त्यांच्यावरती पटकन बायोपिकचा विचार केला जातो. त्या मानाने वैद्यकीय क्षेत्र तसं म्हटलं तर एंटरटेनिंग नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात ना खूप आपण जेव्हा आयुष्याच्या अशा स्टेजला असतो जेव्हा आपण देवाचा धावा करत असतो किंवा आपल्याला आयुष्याला जगण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं तेव्हा आपण डॉक्टरांचा धावा करतो किंवा डॉक्टरांकडे जातो, ट्रीटमेंट घेतो. आणि ते वातावरण कुठेही ना तुम्ही बघितलं तर आता प्रयत्न करतात डॉक्टर चांगल्या पद्धतीने वागून किंवा ते वातावरण आता सध्या असं होतंय. नाहीतर खरं तर हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे एक भीती असते, मनात प्रचंड टेन्शन असतं. आपल्यासाठी असो, आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी असो, मित्रमैत्रिणींसाठी असो, हॉस्पिटलमध्ये जाऊ नये असं वाटतं. त्यामुळे अशा एका क्षेत्रावरती सिनेमा बनवायचा आहे, अशा एका माणसावरती आपण ज्या माणसाने त्याचं सगळं आयुष्य हे पूर्ण त्यांनी वेचलेलं आहे, स्वतःचं म्हणजे संसार वगैरे सगळा बाजूला ठेवून त्यांचे जे काही आवड निवड असेल ते बाजूला ठेवून पूर्ण लक्ष त्यांनी या क्षेत्रासाठी दिलं. त्यांनी इतकं आयुष्य वेचलं खरं तर म्हणता येईल आणि ज्यामुळे अनेकांना आयुष्य मिळाली. तर असं क्षेत्र हे ग्लॅमरस नसल्यामुळे पटकन त्याच्यावरती विचार केला जात नाही. पण नशिबाने मायावते गिरीश सरांसारखे आहेत की त्यांनी हाच विषय मनोरंजन लोकांचं कसं होईल आणि त्या दृष्टीने लोकांना खेळवून कसं ठेवता येईल याचा विचार करून, म्हणजे खरं सांगू का ह्या चित्रपटात डॉक्टरांच्या आयुष्यातलं ना माझ्या मते 5%च आपल्याला हात लावता आला असेल इतकं डॉक्टरांचं कार्य आहे. पण 2 तासात त्यांचं पूर्ण कार्य सांगणं पोहोचवणं शक्य नाहीये. बरोबर. तरी त्यातल्या त्यात त्यांनी मेहनत घेऊन आमचे लेखक श्रीकांत बोजेवार आणि गिरीश सरांनी एकत्र बसून त्यातल्या त्यात काय कमीत कमी गोष्टी निवडून आपल्याला प्रेझेंटेशन कसं करता येईल आणि ॲटलिस्ट लोकांना माहिती होईल की ही व्यक्ती काय आहे, त्यांचा संघर्ष काय आहे. म्हणतात ना शीतावरनं भाताची परीक्षा केली जाते, तसंच खरं तर हे मी म्हणेन. सो माझ्यासाठी चॅलेंज ते होतं, कारण माझा अदरवाईज आपण कधीच असं ऑपरेशन थिएटरमध्ये सहज फिरायला जात नाही किंवा आपण ते ऑब्झर्व करू शकत नाही की अरे आज बघूया ऑपरेशन थिएटर कसं असतं. आपण फिल्मच्या सेटवरती जाऊ शकतो, आपण एखाद्या स्टुडिओत जाऊ शकतो म्युझिकच्या, आपण मैदानावरती जाऊ शकतो किंवा ज्या पद्धतीचा खेळ असेल ते खेळ बघण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपण सहज जाऊ शकतो. पण ऑपरेशन 1 मिनिट, तू खऱ्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन शूट केलंयस? ॲब्सोल्युटली. म्हणजे असाही अनुभव आला. काय प्रत्येक गोष्ट नाही केली अर्थात आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये ॲक्च्युअल ऑपरेशन ते शक्य नव्हतं कारण लिमिटेशन्स असतात. पण 1-2 वेळेला आम्हाला ती संधी मिळाली की ॲक्च्युअल ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन सुद्धा आम्हाला शूट करायला संधी मिळाली. तिथे आम्ही शूट केलं. पण मला असं वाटतंय त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे की डॉक्टरांनी ना मला त्याच्या आधीच्या म्हणजे डॉक्टर इतके ॲक्टिव्ह आहेत प्रत्येक गोष्टीत. या वयात आम्हाला लाज वाटते की आम्ही म्हणजे मी म्हटलं नाही, ह्या आमच्या प्रमोशनच्या प्रवासात सुद्धा आम्हाला असं वाटतंय की त्यांच्याकडनं काय शिकायला मिळतंय. तर थकवा हा शब्द आता आम्ही आमच्या डिक्शनरीतनं डिलीट करणार आहोत, कारण आम्हाला हक्कच नाही आहे थकवा हा शब्द म्हणण्यासाठी.
सो मला असं वाटतं की या पूर्ण प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांची सुद्धा तितकीच मदत लागली, कारण मला अदरवाईज माझ्याही जवळच्या नात्यात असं कोणी नाही की जे डॉक्टर होतं. म्हणजे कधीतरी तुमच्या घरात एखादा डॉक्टर असेल तरी तुम्हाला कुठेतरी त्याच्या जवळ जाऊन त्याचा संबंध येतो, त्या गोष्टी माहिती असतात. पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही. पण डॉक्टरांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून मला जितकं मॅक्झिमम ट्रेनिंग देता येईल तितका त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर तुमचे सोपस्कार काय असतात, पहिलं कुठली रूम असते, मग नंतर कपडे बदलायची एक रूम असते, त्याच्या पुढे अजून एक तुम्हाला ऑपरेशनला जाण्याच्या आधी काय काय सोपस्कार करायला, कसे हात धुवायचे असतात, मग हात कसे ठेवायचे असतात, मग ते ग्लोव्स कसे घातले जातात, मग एप्रिन कसा घातला जातो, त्याच्यासाठी माणसं का असतात, अशा त्याच्या आधीची किती तयारी असते. बरं ती इन्स्ट्रुमेंट सगळी बघून प्रत्येकाची माहिती देणं. सो माझ्या मते खरं तर स्वस्तातला मी डॉक्टर झालो, मी डॉक्टर नाही झालो आहे, पण मला माहिती तरी झालेली आहे की बाबा हे 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 या गोष्टी होतात. त्यामुळे मी विचारही करणार नाही मी डॉक्टर झालो आहे म्हणण्याचं, पण ॲटलिस्ट मला माहिती झाली आणि तेवढी त्यांनी मला मदत केली. आणि मी ॲक्टर आहे, त्यामुळे तो आभास निर्माण करणं हे माझं काम आहे. पण त्याच्यासाठी या बारीक बारीक गोष्टींचा उपयोग नक्की होतो की खूप नॅचरली ते तुम्हाला कसं करता येईल त्या दृष्टीने. म्हणजे नंतरच्या आमच्या काही सीन्समध्ये तर गिरीश सरांनी मला काही इन्स्ट्रुमेंट्स आणून दाखवली ज्याच्यात त्यांच्या रिसर्चमध्ये त्या गोष्टी होत्या. तर मी त्याला विचारलं सुद्धा, हे नक्की डॉक्टर आहेत की सुतार आहेत? ज्या पद्धतीने त्यांची इन्स्ट्रुमेंट्स होती आणि जेवढी ताकद त्या गोष्टी करायला लागत होती, हे नक्की एवढ्या इन्स्ट्रुमेंट्स इतकं सहज आपल्या ह्युमन बॉडीमध्ये त्या योग्य पद्धतीने वापरण्यासाठी आणि पुन्हा नव्याने आयुष्य देण्यासाठी काय काय गोष्टी करतात आणि काय रिसर्च. तुम्ही ना अवाक होऊन जाता हा विचार करणं. आणि ते 11 तास एखादी सर्जरी ते करतात. आणि कुठल्याही म्हणजे जसं अशोक सराफ यांचं नाव घेतलं, अशी अनेक नावं आहेत. जवळजवळ 2 लाखाच्या पेक्षा जास्त त्यांनी सर्जरीज केलेल्या आहेत. सो मी हा विचारच करू शकत नाही की काय. सो माझ्या मते मी जितकं शक्य आहे तितके इनपुट्स घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं पुस्तक वाचलं. गिरीश सरांनी अर्थात मला मदत केली की आपल्याला डॉक्टरची भूमिका करायची म्हणजे डॉक्टरचा अभ्यास करायला, म्हणजे सगळी पुस्तकं वाचून मी अभ्यास करून मग डॉक्टर होतो असं शक्य नाही आहे सिनेमात. पण ॲटलिस्ट माणूस म्हणून किंवा आतून किती तितकेच ते संवेदनशील व्यक्ती आहेत. सो आपण त्यांचा तो भाग बाहेर आणण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त डॉक्टरांच्या इमेजपर्यंत जाण्याचा किंवा आभास निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आणि माझ्या मते जर डॉक्टरांनी स्वतःहून इतकं सांगितलं तर आम्ही जवळ जाण्याचे काहीतरी टक्के आम्ही प्रयत्न करू शकलो. तू आता जी काही माहिती दिलीस ना, त्याच्यावरून तू या भूमिकेचा किती खोल अभ्यास केलास हे खरंच लक्षात आलं. आणि खरंच उमेश, तुझं कौतुक की तू ही भूमिका स्वीकारलीस आणि आम्हाला खरोखर पाहायचीच आहे की तू कसं साकारलेस. दीप्ती, तू म्हणजे मुळातच दिसायला सुंदर आणि सालस आहेसच. जे मी पोस्टरवर पाहिली तुझी भूमिका, ती साधारण तुझ्याशी मिळती जुळते असं वाटतंय. पण तू कशी तयारी केलीस त्या भूमिकेची? माझ्यासाठी थोडीशी लिबर्टी अशी होती की डॉक्टरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा एवढी माहिती त्यांच्या कुटुंबाविषयीची किंवा खरोखर प्रतिमा रमाणी कशा आहेत किंवा त्यांचा काय टेक आहे आयुष्याबद्दल किंवा डॉक्टरांबद्दल हे फार लिहिलं गेलं नसल्यामुळे गिरीश सरांचा मला त्या बाबतीत खूप फायदा झाला की आम्ही ते कॅरेक्टर फुलवू शकलो. आणि त्याच्यात सरांना ज्या डेप्थमध्ये किंवा ज्या अंडरस्टँडिंग मध्ये ते कॅरेक्टर करायचं होतं ते मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. अर्थात लुक किंवा ती कशी दिसली पाहिजे हे सर्वतोपरी दिग्दर्शक आमचे रंगभूषा किंवा हे सगळे करतात, त्यांचं खरं तर श्रेय आहे. पण त्या काळामध्ये अशा जिद्दी माणसाला नवरा म्हणून स्वीकारणं आणि त्यानंतर एकतर्फी सगळं कुटुंब आणि कुटुंबातल्या सगळ्या अडचणी आपल्यापर्यंत ठेवून त्या सक्सेसफुली पुढे घेऊन जाणं, ह्यासाठी जी एक मॅच्युरिटी लागते किंवा सार्वभौम विचार करून आपल्या नवऱ्याला च्या पाठीशी खंबीर उभं राहणं, हे जे खूप मोठं काम आहे खरं तर ते. नाहीतर आजकाल आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा कधी कधी इगो इश्यूज येतात, कधी कधी असं वाटतं की आपला नवरा सतत आपल्यासोबत असला पाहिजे. लहान मोठ्या किंवा 2 मुलं झाली आहेत त्यांना, त्यांचं पालनपोषण, त्यांचं संगोपन, त्यांना शिक्षण देणं, मोठं करणं पासून ते कुटुंब सांभाळणं, नातेवाईक सांभाळणं आणि ह्यांच्या रिसर्चच्या मागे त्याची माहिती असणं, ते काय करत आहेत, मग त्यांना परदेशी जायला लागतं आहे, मग ती एक वेगळी सेटलमेंट, कारण एका घरातून दुसऱ्या घरात पुन्हा संसार उभा करणं, पुन्हा तिथून दुसरीकडे शिफ्ट होणं. तर ह्या सगळ्यासाठी एकतर प्रचंड खंबीर
शार्पपणा लागतो, खूप मॅच्युरिटी लागते आणि इमोशनल कोशंट खूप जास्त हाय पाहिजे. हे मला सरांनी खूप छान समजावून सांगितलं होतं आणि ते डिस्कस करून मला असं वाटलं की जे काही सीन्स माझे आणि उमेशचे आहेत, जे कुटुंबाचे सीन्स आहेत, त्यामध्ये जी मेच्युरिटी हवी आहे ती त्या वेळेला उमेशच्या ऑब्व्हियसली साथीने मला ती छान साकारता आली आणि सरांना ती आवडली. आता बघूया प्रतिमा रमाणी बद्दल लोकांना अजून कसं वाटतं. प्रेक्षकांनाही ती तितकीच आवडेल, कारण मी जेवढं ऐकलं त्याच्यावरून मला तू आवडलीस, तुझी भूमिका आवडली, प्रेक्षकांनाही आवडेल. गिरीश सर, जसं उमेशने सांगितलं की बायोपिक्स फार असे वैद्यकीय क्षेत्रातले होत नाहीत, तर या बायोपिकचं आपण दिग्दर्शन केलं, दिग्दर्शक म्हणून कसा अनुभव होता? मी म्हटलं मगाशी की खूप चॅलेंजिंग सिनेमा होता, कारण काहीच म्हणजे डॉक्टरचं लाईफ जर आपण सुरुवातीला जर विचार केला डॉक्टरच्या लाईफवर एक सिनेमा करायचा तर काय पेशंट, उपचार, प्रिस्क्रिप्शन्स, हॉस्पिटल्स, म्हणजे सगळंच ना असं मॉरॉस फिलिंग, म्हणजे सगळंच असं दुःखद. तर त्याच्यात काय लोकांना मजा येईल बघताना. म्हणजे आपण म्हणजे हा सिनेमा करताना ह्याच्यात मग काय नेमकं फोकस केलं पाहिजे, ह्यातली कुठली गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आपण एखादा पोलिसावर सिनेमा केला तर सगळे प्रत्येक पोलीस तेच काम करतात जे इतर पोलीस करतात, पण तो माणूस म्हणून कसा आहे हे जर जास्त आपण हायलाईट केलं तर आम्ही ते सगळ्यात पहिलं अंडरलाईन त्या गोष्टीत हेच आम्ही पाहिलं की डॉक्टर रामाणी ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून कसे आहेत. तर त्यांचं ध्येय लक्षात आलं पहिल्यांदा की त्यांचा जन्म झाला आहे तो कुणाच्या तरी मदतीसाठी, इतरांच्या मदतीसाठी. म्हटलं हे अंडरलाईन झालं पाहिजे सिनेमात. त्यांनी प्लिफ सर्जरी इन्व्हेंट केली, ती सक्सेसफुल केली, हे जगजाहीर आहे, जगाला माहिती आहे. पण डॉक्टर रामाणी ॲज अ पर्सन म्हणून त्यांच्याकडे लाखो पेशंट्स येऊन गेले. ते लाखो पेशंट्सना डॉक्टर रामाणी घरी कसे आहेत माहिती आहेत का, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये कसे आहेत माहिती आहे का, बरोबर, हे लोकांपर्यंत गेल्यावर एक माणुसकीची भावना आपण जास्तीत जास्त स्प्रेड करू. एक माणूस म्हणून डॉक्टर रामाणी कसे आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. हे आम्हाला खूप त्यातलं चॅलेंजिंग वाटलं. मग ते कसं नाट्य निर्माण करायचं, मग कसं ते कॅरेक्टर म्हणून प्रेझेंट करायचं. मग श्रीकांत बोजेवार आणि आम्ही बसून तो कम्प्लीट ग्राफ तयार केला त्या कॅरेक्टरचा. मग त्यांची बायको कशी असेल, मग त्यांची मुलं कशी असतील, त्यांचे सोबती कसे असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि त्याच्यावर विचार करून, त्यांच्या पुस्तकात बऱ्याच गोष्टी होत्या त्याचाही विचार करून, म्हणजे त्यांच्यावर अनेक ऑब्लिगेशन्स, त्यांच्यावर अनेक ऑब्जेक्शन्स आले होते त्यांच्या त्या रिसर्चमध्ये. म्हणजे त्यांना कारण तेव्हा बोन्स मिळत नव्हते स्टडी करायला, आणि मग ते मॉर्गमध्ये जाऊन डेड बॉडीज जे म्हणजे लावारिस डेड बॉडीज असतात तर त्यांचं ते पाठीचा कणा चोरून आणायचे तिथल्या एक अटेंडंटला पकडून, म्हणजे त्यांना हाताशी घेऊन, आणि तिथे मग असा लाकडाचा तुकडा फिट करून ते यायचे. तर ह्या गोष्टी सगळ्या आणायच्या की नाही सिनेमात, तर त्याचाही आम्ही खूप विचार करून त्यांच्याशी कन्सल्ट करून ते म्हणाले नाही जे आहे फॅक्ट ते मांडूया. आणि ते जेव्हा ते पकडले जातात तर ते कसे त्या डीनना कन्व्हिन्स करतात, तो खूप इतका महत्त्वाचा जो सीन आहे. म्हणजे मला तो इतका जो सीन भावला होता की म्हणलं अरे किती छान कन्व्हिन्स करतोय की मी कोणासाठी करतोय हे, मी माझ्या पर्सनल लाईफसाठी करत नाहीये, मला हे हाडं काय विकायला मी नेत नाहीये, मी रिसर्च करतोय, कारण पुढच्या पिढीला किंवा नेक्स्ट जनरेशनला ह्या त्रासापासून मला मुक्त करायचं आहे. आणि ते कन्व्हिन्स होतात आणि त्यांना ते कंटिन्यू करायला सांगतात तुमचा रिसर्च. आणि इतकी छान, म्हणजे हे कोण करतं, असं कोणीच केलेलं नाही आहे, किंवा केलेलं असेल तरी पण ते लोकांसमोर आलेलं नाही आहे. तर हे म्हटलं लोकांसमोर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर सिनेमात आपण शक्यतो जास्तीत जास्त ह्या गोष्टी आपण हायलाईट करूया. मेडिकल रिसर्च हे लोकांना नाही कळणार, फक्त मेडिकल फॅटर्निटीजनाच कळेल की हे रिसर्च म्हणजे काय आहे किंवा काय, पण एक माणूस म्हणून ती गोष्ट आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. माणुसकी कशी असावी, आपला जन्म का झाला आहे आणि कोणासाठी झाला आहे, तर ह्या पृथ्वी तलावर असलेल्या सर्वसामान्य सर्व लोकांसाठी किंवा कोणाची तरी आपल्याला आपली मदत दुसऱ्याला व्हावी ह्याच्यासाठीच आपला जन्म झालेला आहे ना. आपण स्वतःचा तर करतोच आहोत, पण इतरांना आपला काय उपयोग होतोय
हा डॉक्टर रामाणी हा विषय आहे. वा, हा एक प्रसंग आपण सांगितला आणि तो अगदी विचारांच्या कल्पनेच्या पलीकडला वाटला आणि असे अनेक प्रसंग आम्हाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत. आपल्या गप्पा छान रंगल्या आहेत. मला आणखी प्रश्न विचारायचे वाटत आहेत, पण या कार्यक्रमाला वेळेचं बंधन असल्यामुळे आता आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि एवढ्या मनसोक्त गप्पा मारल्यात. आणि कधी येतोय आपला हा चित्रपट सांगा जरा प्रेक्षकांना. 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबरला नक्की पहा ताठ कणा हा चित्रपट. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.